आषाढी वारीनिमित्त देशभरातून लाखो भाविक आज पंढरीसाठी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होत असतात। पण ज्यांना या विठुरायाच्या पंढरीला जाता येत नाही असे लाखो भाविक त्या ठिकाणचं जे जुने मंदिर आहेत किंवा जे पंढरपूरचं पंढरपूर आहेत किंवा इतर सगळी विठुरायाची मंदिरं आहेत त्या ठिकाणी दर्शन घेतात। तुम्ही पुण्यातल्या नवी पेठेत असणाऱ्या अशाच एका 168 वर्ष जुनं असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आहे। तब्बल 168 वर्षापासून हा सावळा विठुराया या सगळ्या पुणे परिसरातले जे भाविक आहेत त्यांना दर्शन देतो। आषाढी एकादशी निमित्त या मंदिरात देखील आज सकाळपासून मोठी गर्दी आहे। सुंदर फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। भाविक माझ्या मागे तुम्ही बघितलं तर असंख्य भाविक आज या सगळ्यात जुन्या असणाऱ्या मंदिरात देखील विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। खरं तर राज्यभरातली जी मंदिरं आहे ती आज अशीच वारकऱ्यांनी भाविकांनी गजबजलेली असतात। विठुरायाला साकडं घालण्यासाठी हे भाविक अनेक वारकरी पंढरीला जातात, पण ज्यांना पंढरीला जाणं होत नाही ते भाविक आपल्या इथल्या अनेक जी मंदिरं आहेत आपण पाहतोय की आज सकाळपासून अशीच भक्तांची रांग या विठुरायाच्या दर्शनाला खरं तर लागलेली आहे। सुंदर गोजिरं विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं हे रूप आपण पाहतोय। फुलांची आरास सगळ्या मंदिराला करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत विश्वस्त आहे त्या मंदिराचे 168 वर्ष जुनं मंदिर आहे। काय मंदिराची ख्याती आहे? दरवर्षी आषाढीला अशीच गर्दी असते? हो, दरवर्षी आषाढीला अशीच गर्दी असते। 168 आमच्या मंदिराला पूर्ण झालेले। 168 वर्षापूर्वी मंदिर एकदम छोट्या प्रमाणात होतं, तेव्हा आजूबाजूला पण एवढा परिसर गजबजलेला नव्हता। आता ह्या म्हणजे मंदिराचं एवढं मोठं रूपांतरण झालेलं आहे आणि आजूबाजूला पण खूप आपण बघितलं तर वस्ती वाढलेली आहे। त्यामुळं आपल्या इकडे भाविक हे फार पुणे शहरातनं लांब लांबून येतात। आषाढी एकादशी असू, परत आपले अधिक कार्तिकी एकादशी असू, सगळ्या कार्यक्रमाला असल्या आपल्या इथं दर आठवड्याला भजन कीर्तनाचे कार्यक्रम चालू असतात। मंदिर प्रशासनाकडून देखील तशीच तयारी करण्यात आलेली आहे, कारण आज दिवसभर असंख्य वारकरी या विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात। जुनं हे पुण्यातल्या नवी पेठेतलं मंदिर आहे आणि आधी मंदिराला देखील सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे। पूर्ण मंदिराला लाइटिंग करण्यात आली आहे। जे भाविक भक्त येतील त्यांना थेट विठुरायांच्या चरणी दर्शन करत विठुरायाला आपलं साकडं मागता येणार आहे। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।